सकल मराठा समाजाची बैठक शुक्रवारी रात्री संपन्न झाली। आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार सकल मराठा समाजाच्या बैठकीला उपस्थित होते। दलित समाजाच्या आणि काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी मराठा समाजाच्या पाठिंब्यावर प्रणिती शिंदे आणि राम सातपुते यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात दंड थोपटणार असल्याची माहिती दिली। काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांच्यामुळे प्रणिती शिंदेंना घरचा आहेर मिळालाय। श्रीदेवी फुलारे यांनी मराठा समाजाच्या पाठिंब्यावर प्रणिती शिंदेंवर निशाणा साधलाय। त्या संयमी नाहीत। प्रणिती शिंदेंनी निवडणुकीच्या काळात अनेकांना रोजगाराचे आश्वासन दिले होते, पण त्यांनी ते आश्वासन पूर्ण केले नाही, अशी टीका करत श्रीदेवी फुलारे यांनी दंड थोपटले आहेत। चर्मकार समाजातील काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी प्रणिती शिंदेंच्या स्वभावाबद्दल देखील खुलासा केलाय। प्रणिती शिंदे या नगरसेवक महिलांना देखील योग्य वागणूक देत नसल्याचा आरोप केलाय। त्या स्वतःला डॉन समजत असतील तर मी देखील डॉन आहे। डॉनला डॉन टक्कर देणारी महिला आहे, अशी प्रतिक्रिया श्रीदेवी फुलारे यांनी सकल मराठा समाजाच्या बैठकीनंतर दिली आहे। माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे हे मुत्सद्दी राजकीय व्यक्ती म्हणून ओळखले जातात। एक मतांचा विचार करत सुशीलकुमार शिंदे भेटीगाठी घेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात दौरे करत आहेत। मात्र काँग्रेसच्या माजी नगरसेविकेने मराठा समाजातर्फे उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सोलापूर शहरातील काँग्रेसला जबरदस्त धक्का बसलाय। श्रीदेवी फुलारे यांनी काँग्रेसच्या शहर अध्यक्षांवर देखील गंभीर आरोप केले। काँग्रेस पक्ष आणि पक्षातील नेते मंडळी श्रीदेवी फुलारेंचं मन परिवर्तन करण्यासाठी काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।